हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मगाचपासून बघत असताना तुम्ही आपल्या व्हिडिओची ना सध्या टाइमलाईन चुकलेली आहे, म्हणजे व्हिडिओचे सिक्वेन्स चुकलेले आहेत. म्हणजे पहिला गोव्याच्या व्हिडिओ आल्या, मग सियाची व्हिडिओ आली आणि परत गोव्याची टाकली. ऍक्च्युली सियाची व्हिडिओ मी केली ना, त्याच्यामध्ये मी एवढा एक्साइटेड होतो ना की म्हणजे ती पहिला व्हिडिओ कशी पण करून अपलोड करू, एडिट करून, आणि एडिट करायला खरंच टाइम लागतो तो. ऍक्च्युली मग आत्ताची व्हिडिओ सुद्धा ही सियाला आणायच्या पहिल्याची व्हिडिओ आहे, तेच मी तुम्हाला सांगतोय. आणि मग तसा तुम्ही विचार करून ही व्हिडिओ बघा आणि लेट्स जम्प इनटू दिस व्हिडिओ. मैं तुम्हारे बाप का नौकर नहीं हूँ. वाह क्या सीन है. वाह क्या सीन है. कोको मार खायचंय का? थांब याला, थांब मारतो, थांब. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. क्या तकलीफ है इनको. मारीन तुला आता बघ. थांब थांब, एक शॉक कुठे आहे? शॉक शॉक बघ. A few moments later. तू येतो माझ्याबरोबर? तुला नाही कोकोला नाही. नको येऊ तू चल. तुला नाही नेणार चला. ठीक आहे, थांब मी पण आलो. थांब येऊ ना मी. काय हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. कशा आहात सगळे तुम्ही? आज आपण चाललोय. कोको माझा डॉगी माहितीच असेल कुठे, तर किती एक्साइटेड आहे त्याला घेऊन बाहेर. चला माझ्याशिवाय तर कुठे उतरणारच नाही. कोको ये, मी नाही चाललो. बाय. चला त्या कोकोची करायची ग्रूमिंग. धावू नको, पटकन खालीच नाही. छान एक्साइटेड. आपलीच आहे. कर सुकर. बस चालू आहे गाडी. ठीक आहे गाडी गुड्डू चालवेल आज. चल गाडी चालवली. इकडे नाही. आता चाललेलो ग्रूमिंगला, जस्ट डॉग्स मध्ये. हा आता ना अजिबात शांत बसणार नाही. मागे बसलोय, गाडी चालवतोय आदर्श. दिसते मध्ये पार्टेशन केलेले, त्याच्या बाजूला डॉग्स नॉट अलाउड म्हणून पार्टेशन केलेलं आहे. जाऊनच नाही. लोक इथे खाली बस, इकडे बस. कसा बसतो गुड बॉय. कसा आहे गुड बॉय? कसा बसतो? खाली बसून दाखव. हा, खाली बस. अरे वा. अरे लगेच टायर पंक्चर झालता. कुणीतरी काम केलंय वाटतं. चार पंक्चर आणि बोल एका ह्याच्यात काच निघली, एका ह्याच्यात तो टेकस असं. मग तिथे असतील ते असेच, म्हणजे मारले कोणतरी, कम्प्लीट केलं तिकडे. सरपट. बस खाली बस. कोको बस पटकन. बसा बस खाली बस. असं गुड बॉय सारखा राहा. किती मस्त वाटते बघ. बरेच दिवसापासून कोकोची ग्रूमिंग करायची होती, तरी आज टाइम भेटलाय, करून टाकूया. बघा कोको इथं काय बापरे, किती मस्त आहे. ते बघ काय. ये पटकन बघायचं तुला. बघायचं तुला नाही.
जर मी ड्रायव्हिंग करत असतो ना तर हा माझ्या मांडीवरच, म्हणजे कोणी पण असू दे, मग पप्पा असू दे, मम्मी असू दे, आणि कोणी बसले ना, पप्पा मी, तर ते मागे बसते आणि हा भाई पुढच्या सीटवर, ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला, तिथं त्याला जबरदस्ती बसून झोपवायचा. आणि त्याला का असं हँड ब्रेक खेचला किंवा गाडी थांबली का त्याला वाटेल आता चालले, मग पटकन येईल मांडीवर बसून झोपेल. आता झोपेल थोड्या वेळ, जरा गाडी चालू झाली ना मग पडून राहतो. झोप. आता सगळं कोकोची ग्रुमिंग करायचं पण एक रिझन आहे. म्हणजे ग्रुमिंग म्हणजे आता याला पूर्णच केस आहे, जशी केस आहेत ना याची पूर्ण केस बारीक करायचे, तर त्याच्या मागे पण रिझन आहे. पण ते रिझन आहे ना तुम्हाला मी एंडला सांगेन काय आहे ते. सगळ्या मुलासारखं बस. या कुत्र्याने पण नशीब काढून आलाय गाडीत फिर. कोकोला ग्रुमिंग करायचं असेल ना तेव्हा नाटकं असतात त्याची, नाहीच पाहिजे, रडेलच काय. कोकोला खिडकीत बघायला एवढं आवडतं ना, तो पागल होतो. जेव्हा गाडीची खिडकी खोलतो ना त्याची एवढी घाई होते ना तिथे जायला, खिडकीत उभं राहायला. माझी काय तुझ्याला, हा तुलाच. सुसूट आहे. इकडे 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 होती. चल मारुडी. अरे वा, 300 अपॉइंटमेंट होती. बापरे, कोणाचा आवाज येतो? कोणाचा आवाज येतो? कोकोला तिथे ग्रुमिंगला करायला ठेवून आलोय आणि एक काम आहे ठाण्यामध्ये. ओलाच्या शोरूम मध्ये जायचंय. ओलाचा झालाय लफडा, बाईक घराखालीच बंद पडली आहे, पण तर शोरूम चालू झाला आय थिंक सो. तिथे जाऊन बघायचं आहे की काय काम होईल का नाही, कारण की जाम हेडॅक झालेलं होता. बाईक चांगली आहे पण सर्व्हिस सेंटर, सर्व्हिस वाल्यांनी सर्व्हिस खूप खराब निघाली ओलाची. नाही तर बाईक खूप चांगली होती. हे इथून सांगतोय, इथून हाच निघतो ना वरती. आतापर्यंत जे ब्लॉग अपलोड केलेत ना, जे व्हिडिओ अपलोड केलेत, त्यांना चांगला रिस्पॉन्स आला पब्लिकचा. म्हणजे सगळे जे बघितले ते घरातलेच बघितले असतील, जे ओळखीचे वगैरे, आणि चांगला रिस्पॉन्स आला. सपोर्ट चांगला आला फ्रेंड कडून, सगळ्यांकडनं. 1.2K 1K तर मला तर वाटतं 2 दिवसाच्या आधीच, म्हणजे 24 hours 1K क्रॉस केलेले होते, आणि अजून व्ह्यू वाढत आहेत त्याच्यात. चांगला, चॅनलला पण चांगला हे आला. सेकंड व्हिडिओ टाकली, थर्ड व्हिडिओ आली. ब्लॉगर लोकांची आहे ना ते पण डेंजर आहे. म्हणजे इझी नाहीये काय शूट करायचं, काय नवी डेली लाईफ मध्ये काय काय कंटेंट आणणार. तरी पण माझा चाललाय प्रयत्न, चांगले कंटेंट आणू, वेगवेगळ्या व्हिडिओ टाकू. मेन म्हणजे चांगला सपोर्ट कुठून मला, जेव्हा मी एक इन्सिडेंट सांगतो. मी फर्स्ट व्हिडिओ टाकली आणि मम्मीला शेअर नव्हतं केलं. मम्मीने खूप, म्हणजे तर मम्मीचा स्वतःहून फोन आला, स्टेटसला बघितला, ग्रुपवर टाकलेली व्हिडिओ, लिंक टाकलेली, तर मम्मीचा स्वतःहून फोन आला. आणि मी तेव्हा होतो गोव्याला, तेव्हा गोव्यावरच व्हिडिओ अपलोड केलेली. आणि मम्मीचा फोन आला की अरे भारी आहे, खूप भारी आहे बोलते पहिला व्हिडिओ, आणि बोलते दुसरा कधी येणार, लगेच दुसरा कधी येणार. मस्त वाटलं, कारण की मम्मीचा चांगला सपोर्ट असा. मम्मीच खूप एक्साइटेड होती. आणि मी सांगतो हे जेवढे व्ह्यू आहेत त्याच्यातून तर मला तर वाटतं अर्धे व्ह्यू मम्मीने आणले असते, कारण की जाम बघा तेव्हा व्हिडिओ बघत असते. मम्मीला खूप मजा आलेली आहे. माझ्याहून जास्त एक्साइटेड मम्मी आहे माझी. आणि मम्मीसाठी एक लाईक करा फ्रेंड या व्हिडिओला. ओलाच्या इथे आलेलो आहे आपण. पहिला ते कॅमेरा बघून जरासे हे होतील ते. बघू शकता किती ओल्याच्या गाड्या आहेत, आणि जाम वर्षातून, म्हणजे महिन्यातून हा शोरूम चालू झालाय. तर तिथे जाऊन बघू आपण कसं काय आहे. भाई काय नाही, मोटर बंद पडली होती. अच्छा, ज्या म्हणजे ते एकदा सांगितलं का घेऊन गेलो, कामोट्याला पोहोचलो ना, तिथे परत बंद पडली. अच्छा, तिथून परत गाडी टाकून इथे आणली, आणि आता ते बोलले का मोटर पूर्ण जळाली. आता चेंज करून दिलेली, मिळालेले म्हणजे काम झालेलं आहे. काम झालेलं आहे, पण त्याच्यासाठी चार्जिंग किती नाही वेळ केलं. 4.5 महिने गेले. 4.5 महिने. आता इथून जायचं कुठे? कर्जतला. कर्जतला जायचं, आणि चार्जिंग नाही गाडीला.
ठीक आहे, आता खूप स्ट्रगल आहे तुला गाडीसाठी. बेस्ट ऑफ लक. काम झालं ती मोठी गोष्ट आहे. हा माझ्या मागे ओलाचा पसारा जे बघताय ना, आम्ही आलेलो, आदर्शची गाडीचा प्रॉब्लेम होता, पण एक चांगला रिव्ह्यू भेटलेला आहे आपल्याला. त्यांच्याकडे गेलेलो, ते बाईक अजून घेत नाहीयेत, पण त्यांनी कमेंटमेंट केली. कमेंट केली त्यांनी की बरं 15 जानेवारी पर्यंत ते पूर्ण जेवढ्या बाईक आहेत ना त्या सगळ्या क्लिअर करणार आहेत. आता ही खूप मोठी कमिटमेंट आहे. तसं असेल तर चांगली गोष्ट आहे. आपल्याला काय, सर्व्हिस चांगली झाली तर अजून मजा येईल. तशी ओलाच्या बाईक चांगल्या आहेत, फक्त सर्व्हिसिंगचा सीन आहे ना. एकदा सर्व्हिस चांगली झाली मग टेन्शनच नाही. आता इथं जाऊया, बघूया कोकोची काय हालत आहे. पोचलेलं आहे आता डॉग स्पॉटच्या इथे. कोकोला घ्यायला पण यायचं ना परत. बघूया झाले का नाही, वाटत नाही झाले. बघूया झाले का नाही त्याचं ग्रूमिंग. चावी घ्या. कोकोचं काय चालू आहे आपण लपून बघूया. काय काय झालं, काय झालं कोकोला. बाबा कोण आहे, कोण आहे हा कुत्रा, कोण आहे, कोण आहे हाय हाय कुकू. थांबा थांबा, थोड्या वेळात बिचारा कापते, रडते बघ. डॉग्सचे कपडे ते बघा. कोकोला असे कपडे घेतले ना फुल डॉगेश भाई वाटेल, डॉगेश. हो, नवरात्रीसाठी ठीक आहे गरबा खेळायला. मला नाही, कोकोला. हो हो काय नाही, झालं झालं. हा बरोबर. सर इकडे चल, खाली करू चल आपण. फायनली कोकोची केली चकोटी. बिचाऱ्याचा पहिला काय चांगला लुक होता आणि आता काय अवतार केला, का केला ते तुम्हालाही माहितीये. सिया घरी येणार होती, त्याच्यासाठी आपण ती केस त्याची काढलेली आहे. आणि ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ साठी नक्की ट्यून राहा. लवकरात लवकर मी नेक्स्ट ब्लॉग टाकणार आहे. तोपर्यंत टाटा, सी यू, बाय बाय.